हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता जस्ट मी वरण भात आणि चपात्या, आता चपात्या गरमागरम करते. सकाळी मग नॉर्मली खिचडी बनवून घेतलेली होती. आता पटकन जेवण करून घेतो, जेवायला बनवते चला. आणि मी पटकन आता स्वयंपाक करून घेते. तोपर्यंत गरमागरम चपात्या बनवते. साध्या मस्त रोट्या बनवणार आहे. ऑइल नाही लावणार मी त्यांना. आणि गरमागरम ना साध्या साध्या पण छान लागतात. आणि मी सकाळी काय केलं होतं, मशीनला ना कपडे लावून गेलेली होती आणि कपडे झालेले. आता मी जेवण झालं तर कपडे वगैरे टाकेल, आधीला झोपेल. त्यानंतर घरातली क्लिनिंग आहे ती करणार. चपात्या बनवून आणि जस्ट आता आद्विकला मी झोपवलं आणि त्याला झोपत होते ना. माझेच डोळे आज लागत होते, मला पण झोप लागत होती. आता पण कपडे टाकायचे आहे. म्हटलं चला कपडे टाकून घेते. थोडीशी डिटेल मी पण, मला खूप थकल्यासारखं झालं. तर चला कपडे टाकते. तर आता कपडे टाकून घेते. तर इथं ना कपड्यांचा पसारा खूप होता, जास्त कपडे होते. आणि चला म्हटलं, आणि मी काय झालं आज ना स्कूलमध्ये जायच्या आधीच मी मशीनला कपडे लावून दिले होते. तर म्हटलं चला मग आता पटकन टाकून घेते, नाही तर ना अजून जास्तच टाईम होऊन जातो. आणि पटकन हे दुपारी मी ही कामं करून घेते. दुपारच्या सकाळची कामं वेगळी असतात, मॉर्निंग रुटीन, आणि दुपारचं वेगळं. त्याच्यानंतर मग मला मेंटेन कसं ठेवते तर ते तुम्हाला आज दाखवायचं होतं. तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते. आता थोडीशी घरातली कामं करून घेते. जेवढे शक्य आहे ना तेवढी कामं माझी होऊन जातील. त्याच्यानंतर मग मला कसं मेंटेन ठेवते, माझी तब्येत बारीक म्हणजे एकदम मीडियम कशी ठेवते, तब्येत कशी वाढू देत नाही, आणि ह्या गोष्टी आहे माझ्यासाठी. तर मी काय करत असते हे माझं नेहमीच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये आहे जे मी करते. एवढं मी डेलीमध्ये दाखवत नाही ती गोष्ट, पण मी एक्सरसाइज, योगा हे करत असते. तर जेवढं मी अर्धा तास तरी मी दिवसातून अर्धा तास देत असते. तर मला आवडतं. आणि आत्ताच नाही तर मला लहानपणापासून खूप आवडतं. मी लहानपणापासून कराटे क्लासेस केलेले आहे. तर लहानपणी मी खूप कराटे क्लासेस जायची, कराटे करायची. परत दोरी उड्या, सायकलमध्ये तर एकच नंबर होती. आमचा जेवढा ग्रुप होता ना लहानपणीचा, मी सायकलमध्ये फर्स्ट असायची. खूप सायकल चालवली लहानपणी पण. माझी खूप फेवरेट होती. मी पप्पांकडून म्हणजे रडून रडून सायकल घेतली होती. एकदा काय झालं, माझ्या बहिणीला आणि माझी ट्रिप निघाली होती दिल्लीकडे, आग्रा दिल्ली. तर मला पप्पा बोलले जर तू कॅन्सल केलं तर मी तुला सायकल देईल.
तर मग मी तेव्हा म्हटलं ठीक आहे. मग मी ट्रिप कॅन्सल केली पण सायकल घेतली आणि तेव्हा मला ती सायकल मिळाली. म्हणजे ना ती सायकल माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप प्रिय होती. मी तिला खूप जपायची, तिला मस्त पुसायची, धुवायची, तिची खूप काळजी घ्यायची सायकलची, कारण की माझे खूप इतका जीव होता त्या सायकलमध्ये. तर तुम्ही पाहाल किती सुंदर फ्लावर आहे ना, एकदम छान गोड. तर इतके सुंदर फ्लावर, वाव खूप छान. आता मी काय करते, हे फ्लावर पॉटमध्ये मस्त सजवते आणि पुढे ठेवते. मी याचं बाकीचं काढून घेतलं होतं तेव्हा सकाळीच, पॅकिंग होते हे ऑलरेडी. आणि काल मीची मीटिंग होती ना, तर त्याच्यामध्ये हे ऑलरेडी याच्यामध्ये पॅक होते आणि असं पूर्ण पॅक आणि बाजूने जरा पॅकिंग होती. तर मी आता मस्त याला फ्लावर पॉटमध्ये म्हणजे ग्लासमध्ये काचेच्या सजवून ठेवते. आणि ह्या ग्लासमध्ये मी ठेवते पाणी भरून घेऊ आपण. तर असे ह्यामध्ये मी आता ठेवते आणि याची मस्त छान फ्लावर आपले आता मी पुढे हॉलमध्ये ठेवते आणि शिवरात्री तिथे ठेवते. इतके गोड आहे ना, इतके वाव, मला खूप आवडले, खूप छान आहे. त्याचे आता एक फोटो काढून घेते मी, खूप छान, मला खूप आवडले फ्लावर्स. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं, तेव्हा मध्ये फ्लावर दाखवले, तर ती सायकल मी अशी घेतली होती पप्पांकडनं. आणि मी माझ्या वस्तू खूप जपते, म्हणजे म्हणजे माझ्या ना खूप आधीच्या वस्तूसुद्धा अजूनसुद्धा आहे माझ्याकडे, लहानपणीच्या माझ्या कॉलेजच्यासुद्धा वस्तू माझ्याकडे अजून आहे. तर मला ना आधीपासून सवय खूप म्हणजे जपून वापरण्याची, जतन करण्याची खूप सवय आहे. आणि मला ना त्या वस्तूंना काय झालं ना, माझ्या डोळ्यातसुद्धा म्हणजे इतकं पाणी येऊन जाईल असं माझं त्या वस्तूंमध्ये जीव असतो. तर आता मी ही सर्व कामं आवरून घेते पटापट. आणि मग माझी जी एक्सरसाइज आहे, योगा आहे, थोडंफार एक्सरसाइज जे मला ना कम्फर्टेबल वाटते, मी रोज वेगवेगळ्या पद्धतीने करत असते आणि अर्धा तासही मला देत असते. तर मी ही सर्व कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मला असा वेळ देते. तर सकाळची कामं, दुपारची कामं याचं काय केलं, मी नियोजन केलेलं आहे. म्हणजे ना मला प्रत्येक गोष्टीसाठी मी बरोबर माझं टाईम टेबल बनवलेलं आहे आणि मग त्या टाईम टेबलनुसार माझे कामं, मला स्वतःला मी वेळ देते. आणि मला ना छान मस्त स्वतःला छान मस्त व्यवस्थित नीटनेटकं ठेवायला आवडतं. आणि मला ना एकदम गबाळासारखं ते असं अजिबात आवडत नाही. बाहेर असो, घरात असो, आपण प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. आपण जर प्रेझेंटेबल राहिल्यानंतर आपला आहे ना कॉन्फिडन्स अजून वाढतो. म्हणून मग मला आवडतं. आणि हे मी माझ्या मम्मी पप्पांकडनं शिकले. माझे मम्मी पप्पा अजून पण खूप प्रेझेंटेबल, खूप ॲक्टिव्ह असतात. आणि ते असं म्हणतात ना का आपल्या आईवडिलांकडनंच आपल्यामध्ये गुण येतात, तसंच आहे. तर छान, माझी मम्मी तर खूप छान मस्त अजून पण इतकी छान मस्त टापटीप तयार होते. खूप असतं भारी तिचं पण. तर इथं सर्व आता माझं झालं आहे क्लिनिंग. तुम्ही पाहिलेच ऑलमोस्ट ह्या दुपारच्या माझ्या ह्या कामांमध्ये माझा 1 तास जातो, अर्धा 1 तास. तर हे पटकन होऊन जातात, एवढा वेळ काही लागत नाही आणि मी थकत पण नाही. कसं मी सकाळी कामं वेगळी करते आणि दुपारची वेगळी, रात्रीची वेगळी, तर त्याच्यामुळे ना खूप लोड पडत नाही माझ्यावरती. आणि जर आपण एकाखटी एवढी कामं करायला गेली ना, तर खूप जास्तचा लोड होतो आणि मग आपण थकतो. आणि तेव्हा मग आपल्याला ना योगा करायचं म्हटलं, एक्सरसाइज करायचं म्हटलं, अजिबात वेळ मिळणार नाही आणि आपण ऑलरेडी थकलेलं असतो आणि कंटाळा येतो मग आपल्याला. त्याच्यामुळे मग शक्यतो आपण आहे ना सर्व गोष्टीचं नियोजन करा, टाईम टेबल बनवा. टाईम टेबल बनवलं ना तर तुम्हाला खूप सोपं पडेल. आणि अशी माझी दुपारची मस्त ऑलमोस्ट सर्व कामं झाली. आता मी माझी एक्सरसाइज करणार आहे. तर म्हणजे माझी एक्सरसाइज मी रोज ही डेलीमध्ये करत असते अर्ध्या तासासाठी. तर आता मी एक्सरसाइज करते आणि अशी मी या पद्धतीने मला स्वतःला मेंटेन ठेवते. आणि मला हे खूप आवडतं आधीपासून, म्हणजे लहानपणापासून माझी ही आवड आहे. तर चला मी आता एक्सरसाइज करते आणि बोलते तुमच्याशी नंतर.
तर माझी एक्सरसाइज झाली, मी फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग म्हटलं थोडा बसले. त्याच्यानंतर म्हटलं चला आता मस्त थोडंसं टी घेऊन घेऊ, कारण की थंडगार वातावरण आहे आणि मी दिवसातून फक्त 2च टाईम सकाळी आणि संध्याकाळी घेत असते. आणि चहाचं प्रमाण पण माझं असं 2 टाईम आहे, अजिबात एक्स्ट्राचं असं चहा वगैरे मी कधी मध्ये घेत नाही आणि असं आहे माझं. तर चला, इथं वातावरण इतकं थंड झालेलं आहे ना, खूप जास्त थंड लागते आज. तर इथं मस्त तर चहा घेते मी आणि चहा घेता घेता तुमच्याशी बोलते. आणि असं माझं रुटीन असतं. अशी माझी म्हणजे सरळ कामांचं टाईम टेबल मी बनवून घेतलेलं आहे आणि याने खूप खूप आपल्या म्हणजे गोष्टी ना याने सॉल्व होता पटकन. म्हणजे कोणत्या गोष्टी कधी करायच्या ना, आपल्याला एकदम असं आपण ॲक्टिव्ह असतो ह्या गोष्टीसाठी. तर असं माझं असतं नेहमीचं रुटीन. तर चला, मी आता बोलते नंतर तुमच्याशी. काय काय असतं माझं, दुपारी मी तर सर्व कामं आवरते, मुलं झोपतात, मग सर्व मी आवरून घेते. त्याच्यानंतर अर्धा तास मी मला देत असते. अर्धा तास माझं वर्कआउट असं, म्हणजे मला जेवढे आसन येतील ना, म्हणजे थोडे एक्सरसाइज करतच असते मी. आणि मला आधीपासून आवडतं, आताच नाही तर मग लहानपणापासून मला आवड होती ह्या गोष्टीची आणि मी करत राहते. आणि माझी वॉकिंग खूप जास्त आहे, मी खूप चालते जास्त, अजिबात मी थकत नाही चालण्यामध्ये. त्याच्यानंतर मग माझी एक्सरसाइज, घरातली कामं मी स्वतः करते. म्हणजे नेहमी असं खूप असं जास्तीचा आराम किंवा नाही का खाण्यामध्ये पण बाहेरचं पदार्थ खूप कमी प्रमाणात टाळते, जेणेकरून काय होतं मग माझ्या बॉडीला अशी सवय झालेली आहे. आणि मी असं डाएटमध्ये असं काही फॉलो करत नाही, हे खाऊ नको ते खाऊ नको असं काहीच करत नसते. मध्ये पण मग काही काही कसं म्हणजे करतात की खायचं नाही, हे खाऊ नका ते खाऊ नका. मग माझं तसं काहीच नाही आहे. तर मी ना प्रत्येक पदार्थ हा खाते, काही असं ठेवलेलं नाही आहे फूडमध्ये. तर माझं ना असं मेंटेन ठेवते मी स्वतःला. पण मग कोणत्या गोष्टीसाठी मन मारावं नाही लागत, हेच कारण आहे त्याच्यासाठी. तर मी एक्सरसाइज करते, भरपूर वॉकिंग करते आणि जेवणाचं वेळही पाळलेली आहे. म्हणून मग ह्या गोष्टी माझ्यासोबत व्यवस्थित आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी ना सर्व गोष्टी खाण्याची वेळ ठेवली, परत आपण स्वतःकडे वेळ पण दिला ना, तर आपण खूप छान राहू शकतो. आपल्याला आजार कमी होता. मेन म्हणजे तर बघा, योगा करणे, एक्सरसाइज करणे आणि ह्या गोष्टी फक्त असं सुंदर दिसण्यासाठी, बारीक राहण्यासाठी नव्हे, तर ह्या गोष्टी असतात आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. तर मला तरी वाटतं गोळ्या खाण्यापेक्षा, दवाखान्यात जाण्यापेक्षा ना, जर आपल्याकडं आहे तेवढं म्हणजे आपण करू शकतो, तर त्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. तर खरंच मी तुम्हाला आज सांगते, जर ज्या बायका घरी राहत असतील त्यांनीसुद्धा योगा करा, असं काही नाही आहे. तर तुम्ही पण वेळ काढू शकता, योगा करा. ज्या बायका ऑफिस करत असतील त्यांनी सकाळी नसेल तर संध्याकाळी वर्कआउट करा, म्हणजे असं आपल्याला अर्धा तास तरी द्या स्वतःला. आणि असं माझं रुटीन असतं. मुलं झोपल्यानंतर घरातली कामं, सकाळचं माझं 5 पासून रुटीन सुरू होतं. 5 ते 10 फुल बिझी असते, सकाळी 5 ते रात्री 10चे फुल बिझी. एखाद्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण रुटीन सकाळी 5 पासून तर रात्री 10पर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्की. तर असं असतं माझं. आणि चला तर मी चहा घेते. त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे राहतो, ते त्यांच्या गोष्टी थोडंसं आदवी खेळते त्याकडे लक्ष देणं. त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी, रात्रीचं म्हणजे ह्या गोष्टी असतात, दुसऱ्या दिवसाची तयारी, ह्या गोष्टी असतात माझ्या. असं माझं रुटीन असतं. आणि एक्सरसाइज का केली पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला खूप जास्त अजून माहिती असेल तर तेही मला सांगा. आणि जेवढं मला माहिती मी तुम्हाला सांगतेच आणि ते करते, मी स्वतः फॉलो करते. तर असं असतं माझं. तर चला, माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.